मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करत त्यांनी माघार घेतलेली होती। आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे या सगळ्या नाट्यपूर्ण अशा स्वरूपाच्या प्रसंगाचं वर्णन करतील। कृष्णा, नक्की काय घडलं? आता आपण पाहतोय की संजय शिरसाट या ठिकाणी आलेले आहेत आणि ते कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत। समोर जंजाळ यांचे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आपण पाहिलं तर संजय शिरसाट यावरती काय तोडगा काढतात काय पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता आपण पाहतो आहोत की संजय शिरसाट हे ते आता नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पूर्वी कृष्णा नेमकी नाराजी कशा पद्धतीची आहे? आणि दुसरं म्हणजे आज अगदी स्वतः जंजाळ हे रडत रडत कार्यालयातनं बाहेर आले असं कळतंय, काय सांगता येईल याबद्दल? नाही नाही, ते कसे तुमच्यामुळे सगळे पुढे येतात मग फोटोसाठी, तुमच्यामुळे नंतर बाईट देतील साहेब। साहेब म्हणले मागे चला चला। ही दृश्य छत्रपती संभाजीनगर मधली आहेत। शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतनं माघार घेतलेली आहे आणि आता सध्या मंत्री संजय शिरसाट याच अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात। आपण संवाद साधूया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याशी। कृष्णा, नक्की नाराजी काय होती, काय सांगता येईल? संजय शिरसाट बोलत आहेत, ते काय बोलतात ते आपण ऐकूया। जरूर। ज्यांना पुस्तकाला ज्यांना मान्यवर आणि पुस्तकात त्यांच्याबद्दल जेवढे सामावून घेतले ते आमचे सर्वांचे लाभतील। जे सन्माननीय जिल्हा साहेब, तुम्हाला एकच विनंती करायची आणि पहिल्यांदा तुम्ही भाजप सेनेची टीका केली, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा धन्यवाद। परंतु ज्या शिवाजीनगरला तुम्ही बघितलंय, तुम्ही मला पण बघितलं, स्वतः आमच्या सर्व ज्येष्ठांना बघितलंय, भाऊंना जवळून बघितलंय आणि आम्ही तुमचेच आहोत, भाऊचे तर आहोत पण तुमचे पण आहोत। पण आज असं वाटलं आम्हाला दुपारी किंवा आमच्यासारखं सामान्य कार्य असं माहिती झालं की आमच्यावरती कुठेतरी थोडासा अन्याय दिसलाय। शिवाजीनगर तुम्हाला माहिती आहे, तुमच्या एक नव्हे, दोन नव्हे, 3-4 निवडणुका झाल्यात, त्याच्यात खासदारकी आली, तुमची स्वतःची आमदारकी आली। आम्ही सगळे तन मन धनानं आमच्या वयाचा विचार न करता, तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे काही एखादं असेल त्याचं होतं, आम्ही स्वतः उन्हाच्या मार्चमध्ये, नोव्हेंबरमध्ये, मे मध्ये यांची आली खासदारकीची, तुमची नोव्हेंबरमध्ये आली, आम्ही स्वतः या म्हातारे माणसांनी पॉम्पलेट चिटकवलं। तुमच्याबद्दलचं असणारं प्रेम, तुमच्यावर असणारी आमची कुठल्याही वयाचे विचार केले आम्हाला मंडळी हसत असतील, फक्त तुम्ही शाबासकी तुम्ही हृदयात घेतलं, भाऊने हृदयात घेतलं। आज फक्त वाईट एकच वाटतं की ज्या भाऊबद्दल मी एकदा भाषण केलं तुमच्या दोघांबद्दल, तुमचं नातं काय, नातं म्हणावं मित्राचं, तर तुम्ही अगदी एकमेकाला भावासारखं वागवता, अरे तुझ्या भाषेत बोलतात, अनेकदा तुम्ही एकमेकांना सूचना देतात आणि आम्ही तुमच्या मागे असतो। पण आज पेच पडलं की तुमचं हे नाटक दोरावा झाला कसा। आम्हाला तुमच्या युतीबद्दल अगदी सगळ्यांना अभिमान आहे, कारण युती झालीच पाहिजे, आपले चित्र आलेच पाहिजे। पण शिवाजीनगर सारख्या वार्डामधून किंवा प्रभागामधून तुम्ही आमच्या भाऊच्या वाट्याला किंवा आमच्या वाट्याला किंवा तुमच्याच म्हणा घरच्या वाट्याला इतकं तू कमी घेतात, कसं व्हायचं, आपला पक्ष कसा राहायचा, आम्ही कोणामागं चालायचं, कोणाकडे काय मागायचं, आमच्या मी तुमच्याच आहे। एक काळ असा ही सगळी तुमच्या मध्ये आज आहे, आम्ही तुमच्या मागे भाऊसह, आम्हाला वेगळं पडायचं नाही, पण तुम्ही आम्हाला वेगळं पडू नका। तुम्ही जे आमच्यासाठी केलं, भाऊने जे आज रात्रंदिवस करतात त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला द्या, कार्यकर्त्याला द्या, आमची काही हरकत नाही। एक भाऊ मागे जे सामान्य कार्यकर्ते यांना तुम्ही घेऊन चाला। साहेब, आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, हात आपला वरती आहेत, काय टाकायचं काय नाही टाकायचं ह्या तुमच्या 5 बोटामध्ये आहेत आणि तुमची 5 बोटं आम्हाला माहिती आहेत, फार मोकळी आहेत। आतापर्यंत तुम्ही शिवाजीनगरला असो, आमच्या प्रभागात असो, मोकळेपणाने दिले। शिवाजीनगर जे सुंदर झालं त्याच्यामध्ये आमच्या भाऊचं 100% असेल, पण तुमचाही भरपूर वाटा आहे, म्हणून आम्ही श्रेय भाऊला देतो असं नाही, तुम्हाला पण देतो। आमची एकच कल्पना विनंती माया बहिणीसह सगळं ज्येष्ठासह की आमच्या मागणीचा विचार करावा, आमच्या पदरात सन्मान टाकावं आणि तुमच्याबरोबर आम्हाला घेऊन चालावं। युती झाली तरी धन्यवाद, आणि नाही केली तुम्ही फक्त तुमचं पाठबळ असलं, आम्ही सगळं तुमच्या पाठीमागे 2 शब्द सांगतो।
सन्माननीय शॉर्टकट मध्ये ते डायरेक्ट तुमचा विषय सांगा. सन्माननीय पालकमंत्री महोदय, आमच्या आदरणीय दादांनी आज जे मनोगत व्यक्त केलं त्याला मी 100% सहमत आहे आणि तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे. शेवटी आम्ही तुमच्या पाठीमागच सगळे आहोत, पण शिवाजीनगरला न्याय द्या आणि त्याप्रमाणे जे काही आमचे हे मागण्या असतील ते मान्य करावं ही नम्र विनंती सगळ्यांच्या वतीने आम्ही करतो.